झाली या सलामीची जोडी मैदानावरती संस्कृती 11 वाडगाव संघाकडनं स्ट्राईक एंडवरती संकेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती प्रेम ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते। तर गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी केबी आवाज संघाकडनं आपण जर पाहिलं तर हर्षल सज्ज झालेत। हर्षल यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय पहिलं षटक सोपवले। समोर डावखऱ्या हाताचे फलंदाज संकेत हे आहेत, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती सुद्धा तितकंच चांगला खेळाडू प्रेम यांना पाहायला मिळतं। सामन्याला मात्र सुरुवात होते। पहिला चेंडू आडवा बॅटने उडवला, क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत, चेंडूवरती पोहोचतायत, झेल पकडला जातोय। पहिल्या चेंडूवरती पहिला मोठा हादरा यावेळी आपण पाहतोय। संकेत यांना मात्र मैदानाच्या माघारी इकडे पाठवलं जातंय। चांगलीच गोलंदाजी झाली आहे। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय पहिल्या मोठ्या फलंदाजाला अर्थातच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मैदानाच्या बाहेर धाडण्याचं काम इकडे केलंय। वावा तर केलीच जाईल गोलंदाजांची, कारण इतक्या चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकला, लालच दिला आणि आडवा बॅटने खेळत असताना थोडासा फटका फसला। क्षेत्ररक्षक तिकडे धावत आले, झेल पकडला आणि पहिल्या फलंदाजाला मात्र तिकडे झेल बाद करत असताना मैदानाच्या बाहेर परतवलंय। नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय साई आलेत फलंदाजीसाठी। फलंदाजीसाठी साई येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। पहिला हादरा लागल्यानंतर आता थोडेसे धाबे जणून दणाणले असतील, कारण पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होणं हे थोडंसं चिंतेचं सावट असतं आणि तेच आपण चिंतेचे सावट मैदानावरती पाहतो। याही चेंडूवरती आडवा बॅटने खेळला गेलेला होता स्ट्रोक। क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, चेंडू अडवलाय त्याने, फेकी थोडीशी आपण पाहतोय खराब होती, परंतु तिकडे गोलंदाज स्वतः पुढे पोहोचले, चेंडू अडवला। चेंडू अडवत असताना गॅदर केला, एकच धाव या चेंडूवरती मिळते। एक धाव धावफलकावरती लागली। षटकाची सुरुवात विकेटनेशी झाली। दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, स्ट्राईक एंडवरती प्रेम आलेत। आता प्रेम यांना स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय। मागच्या चेंडूवरती साई याने एक सिंगल काढली होती जरूर, परंतु आता प्रेम यांना स्ट्राईक एंडवरती आणलंय। रबल बॉल क्रिकेटमध्ये चांगल्या रीतीने प्रेम यांना खेळताना पाहिलं होतं आणि तेच प्रेम आता यावेळी आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती येत आहेत। पहिला चेंडू सरळ ब्लॉक होल्ड पद्धतीचा म्हणून टाकला। क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत, चेंडू जोपर्यंत अडवला जाईल तदवरती आपण पाहतो एक सिंगल इकडे कंप्लीट झाली। एकेरी सिंगल नंतर आता संस्कृती 11 वाडगाव संघाची धावसंख्या 2 वरती पोहोचते। 2-1 ही सध्याची स्थिती इकडे आपल्याला पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी झाली आहे। पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर आता गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढलाय आणि त्याच आत्मविश्वासाने तो गोलंदाजी करतोय। आपण जर पाहिलं तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी केली जाते, अगदी इष्ट धरून इकडे गोलंदाजी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून। यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेत टोकलाय, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत, पुन्हा एकदा झेल पकडला, आणखीन एक फलंदाज झेल बाद स्वरूपात इकडे बाद होतात। चांगली गोलंदाजी इकडे होते। पुन्हा एकदा डावखोऱ्या हाताच्या फलंदाजाला इकडे माघारी पाठवलं जाते। साई सुद्धा आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर परतलेत नवीन खेळाडू। आता मंदार यांना मात्र आपण पाहतोय मैदानावरती धाडलं जात आहे। वनडाऊन स्वरूपात आलेले साई सुद्धा यावेळी तितकीशी चांगली कामगिरी करू शकलेले नाहीयेत। धावा सुद्धा त्यांच्या बॅटमधून आलेल्या नाहीयेत। एक सिंगल जरूर आली होती, परंतु त्यानंतर त्यांना सुद्धा लवकरात लवकर मैदानाच्या माघारचा रस्ता इकडे दाखवलाय गोलंदाज आपण पाहतोय हर्षल यांच्या पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ मात्र संपला। 4 चेंडूंमागे 2 सिंगल 2 विकेट आल्यात। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा सिंगल आणि आता या चौथ्या चेंडूवरती विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते। वैविध्यपूर्ण गोलंदाजी कशाला म्हटलं जातं ती गोलंदाजी आपण इकडे पाहतोय। कधी स्लोअर वन, कधी फास्टर वन, कधी समोर ओव्हर पिच थोडासा हाफ वॉलीमध्ये टाकले जात आहेत, लालच दिलं जात आहे आणि त्यामुळे की काय आपण जर इकडे पाहिलं तर फलंदाज सुद्धा बाद होत आहेत। नवीन फलंदाज मंदार येत आहेत फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडवरती। यावेळचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत डीप वरतून, अर्थातच डीप पॉईंटवरती क्षेत्ररक्षक होता। कव्हर पॉईंटवरती त्याने चेंडू अडवला तिकडे आणि फेकी केली जाईल, तदवरती एक सिंगल इकडे मिळाली। एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली। 3 धावा धावफलकावरती लागल्यात। 3च्या घरामध्ये आता हे धावफलक पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या षटकामध्ये हर्षल याने आपल्या संघाला पूर्णपणे फ्रंट फूटवरती आणलंय, परंतु तिकडे संस्कृती 11 वाडगाव संघाला बॅकफूटवरती सुद्धा ढकललंय। यावेळचा चेंडू जसा फुल टॉस मिळाला, आडवा बॅटने खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले। पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु इकडे प्रयत्न फसले असंच म्हणावं लागेल, कारण बऱ्याच काळ चेंडू हवेत राहिला। स्टार्ट आपण ज्यावेळी गोलंदाजी करत असतात गोलंदाज त्यावेळी एंड ऑफ द स्टार्ट घेणं खूप गरजेचं असतं आणि तो स्टार्ट नव्हता इकडे क्षेत्ररक्षकाकडे आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिकडे झेल सुद्धा पडला जमिनीवरती। तिसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु तोही
सपशील अपयशी ठरला आणि त्यानंतर एक सिंगल इकडे कंप्लीट झाली. दुसरी धाव जरूर घ्यायची होती प्रेम यांना, परंतु पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद करत 4 धावा इकडे खर्च केल्यात. चांगलं षटक म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळण्याची दाट शक्यता होती, परंतु ती शक्यता तिकडे फेटाळली गेली क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि त्यामुळे आपण पाहतोय आता धावफलकावरती 4 झाल्यात. 4 ऑन स्कोर कार्ड. 4 धावा धावफलकावरती. आता षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात होईल. हे दुसरं षटक कोणाच्या खांद्यावरती सोपवायचा हा सुद्धा प्रश्न तिकडे पडला होता, कारण पहिले षटक तितक्याच चांगल्या रीतीने पडलंय. त्यामुळे आणखीन एक आपल्याकडे असलेला चांगला गोलंदाज मार्गस्थ करायचा आणि तितक्याच भेदकतेने गोलंदाजी करायची हा निर्णय इकडे घेतला आणि गोलंदाजी मागवती दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय केबी आवाज संघाकडनं. केबी आवाज संघ आपला एक 12वा खेळाडू पाठवा. पारस आलेत गोलंदाजी मागवती. न्यू बॉलर आपण पाहतोय पारस, परंतु तिकडे न्यू बॅटर आपण जर पाहिलं तर मंदार यांना सुद्धा पाहायला मिळतात, ज्यांच्या बॅटमधून एक सिंगल सुद्धा आली आहे. तेच मंदार आता नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत, परंतु शेवटच्या चेंडूवरती ज्याचा झेल सोडला त्याचा झेल आता किती महागडा पडेल तुम्हाला या सामन्यामध्ये येणारा वेळच सांगेल. कारण प्रेम असा खेळाडू आहे, त्याला जीवदान ज्यावेळी मिळालंय त्यावेळी त्याने धावा सुद्धा बनवल्यात. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. एक सिंगल तर कंप्लीट झाली आहे, परंतु चेंडू आडवेपर्यंत आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरीचा सुद्धा प्रयत्न करायचा होता, परंतु इकडे थांबवलं गेलं. 2च धावसंख्येवरती इकडे मात्र भर दिलाय. 2 धावेनेशी संघाचा धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावफलकावरती आता 6 होतात. 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा धावफलकावरती. षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा येत असताना आपण पाहतोय चांगली फलंदाजी इकडे झाली आहे. माफ करा, गोलंदाजी चांगली झाली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 2 विकेट आल्या. 4 धावा तिकडे 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 मिळाल्यानंतर यावेळचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु स्क्वेअर कट करत असताना जिथे घोषित क्षेत्र आहे ना त्या क्षेत्रात या चेंडूला फटकावलं जात आहे. एक सिंगल तिकडे मिळते आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. बघा, तुम्ही मैदानावरती ज्यावेळी खेळताना तुमच्याकडे तुमचा क्लास किंबहुना तुमची असणारी फलंदाजी, तुमची मनगट, तुमची स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. त्याच वेळी तुम्ही मोठे फटके मारू शकता. व्हॉलेंटियर्स आपल्याला विनंती आहे, आपण जास्त वेळ दवडू नका. चेंडू मैदानामध्ये सुपूर्द करा. तर आपण पाहतोय मागच्या दिशेने एक सिंगल आल्यानंतर इकडे आणखीन एक सिंगल धावफलकावरती घेतली जाते आणि संघाची धावसंख्या थोडीशी पुढे सरकते. 7 वरती पोहोचते. मनगत स्ट्रॉंग असणं तुमची खूप गरजेचं आहे, किंबहुना तुमचं आय हँड कॉर्डिनेशन ते सुद्धा तितकंच चांगलं असणं गरजेचं आहे. जर तितकं चांगलं असेल तर तुम्ही प्रत्येक गोलंदाजाविरुद्ध चांगले फटके खेळू शकता आणि ते प्रेमने दाखवलं यावेळच्या चेंडूवरती. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळला गेलेला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे सरळ त्याच्या हातात. कदाचित बॅटवरती चांगल्या रीतीने आला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जोपर्यंत चेंडू पोहोचेल तोपर्यंत तितकासा जोर नव्हत्या फटक्यामध्ये. फटका तर चांगलाच उचलला होता, परंतु वायडिश लॉंग ऑफ वरती झेल देऊन आणखीन एक फलंदाज यावेळी मैदानाच्या माघारी परततोय. प्रेम यांना सुद्धा इकडे मैदानाच्या माघारी परतवलंय. 3 फलंदाज बाद झालेत. 7-3 ही स्थिती, थोडीशी खराब स्थिती आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. संस्कृती 11 वाडगाव संघाची अनेक वेळा तितकाच चांगला खेळ त्याने केला, परंतु आज इकडे आपण जर पाहिलं तर केबी आवाज अर्थातच काळ भैरेश्वर आवाज संघाने समोरच्या संघाला डॉमिनेट केलंय हे म्हणावं लागेल. विकेट सुद्धा काढल्यात. संघाला बॅकफूटवरतीच ठेवलंय. मोठा फटका एकही मारून दिलेला नाहीये. त्यामुळे आता येणाऱ्या नवीन फलंदाजांना सुद्धा तितकीच चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे फलंदाज हे मिडल ऑर्डरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि मिडल ऑर्डर म्हटल्यानंतर आपण जर पाहिलं ना तर तितकीशी चांगली स्थिती यावेळी केबी आवाज संघासाठी मिळावी लागेल, कारण सेट नसतात. कुठेतरी उर्वरित चेंडू त्यांना खेळण्यासाठी यावं लागतं आणि ती स्थिती आपण मैदानावरती पाहतोय. परंतु दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक फलंदाज बाद झालाय. 3 धावा या षटकामध्ये आल्या. 3 चेंडूंचा खेळ इकडे संपला. 1.3चा खेळ संपतोय. यावेळचा चेंडू अलॉंग द कार्पेट मारला. मिड विकेटवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू त्यांनी अडवला. फेकी केली जाईल. तद्वरती एक सिंगल इकडे मिळते. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 8 वरती पोहोचते. 8 धावा धावफलकावरती. 8 ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 3 विकेट. सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ इकडे चालू असताना आतापर्यंत आपण जर पाहिलं तर चांगला खेळ इकडे गोलंदाजी करत असताना केबी आवाज संघाने सजवलाय, परंतु तिकडे बॅकफूटवरती थोडा संघ इकडे संस्कृती 11 वाडगाव संघ बॅकफूटवरून फ्रंटफूटवरती येण्याचं काम करतोय, कारण धावा तिकडे ते सुद्धा बनवतायत.
यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिकडे आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षक आहेत त्याने हा चेंडू अडवला, कल्पकता दाखवली, थांबून राहिले, चेंडूचा पाठलाग केला आणि त्याच्यानंतर या चेंडूवरती कोणतीही धाव नाही आहे, निर्धाव आला. मागच्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर निर्धाव, 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा आपण पाहिलं तर संपण्याच्या मार्गावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरा सामना आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा आपण जर पाहिलं तर फलंदाजाला चकवलं गेलं, थांबवलं. अक्षरशः आपण जर पाहिलं तर धावांसाठी इकडे झगडावं लागतंय, धावा बनवण्यासाठी पूर्णपणे शर्तीचे प्रयत्न करावे लागतात आणि त्या शर्तीच्या प्रयत्नात आपण जर पाहिलं तर आतापर्यंत तिकडे बॅकफुटवरती संघ आपण जर पाहिलं तर चांगला आहे संस्कृती 11 वाडगाव. 2 षटकांचा खेळ संपला, 4च्या सरासरीने धावा धावफलकावरती लावल्या. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या, 2 विकेट मिळाल्या. या षटकामध्ये 4 धावा आल्या, 1 विकेट मिळाली. तितकी चांगली गोलंदाजी इकडे गोलंदाज करतायत, कारण समोरचा संघ त्यांना माहित आहे तितकाच चांगला आहे आणि त्या संघासमोर गोलंदाजी करत असताना आतापर्यंत झालेली कामगिरी इकडे चांगलीच झाली आहे. गोलंदाजी करत असताना केबी आवाज संघाची तर गोलंदाजी मागवती. 2 षटकं संपल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती प्रबोध भगत यावेळी सज्ज झालेत. प्रबोध भगत आलेत गोलंदाजी मागवती. प्रबोध भगत हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. तिकडे आपण जर न्यू जहानमान धोकडे संघाचा विचार केला तर तिकडे तेजस भगत असतात, इकडे प्रबोध भगत आहेत. तर इकडे प्रबोध कशा रीतीने कामगिरी करणार, समोर आपण पाहतोय तितकाच चांगला खेळाडू आहे मंदार यांना पाहायला मिळते, माफ करा अनिश यांना पाहायला मिळतं. तिसरं षटक यावेळी आपण पाहतोय सज्ज झाले. तिसऱ्या षटकासाठी प्रबोध आलेत. पहिला चेंडू आडवा बाटने यावेळी उडवलाय, फटक्यामध्ये आहे वजन, परंतु इकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत, झेल पकडलाय. चांगला झेल पकडत असताना आणखीन एक फलंदाज अनिश यांना सुद्धा मैदानाच्या माघारी आणखीन पाठवलं जाते. चौथा फलंदाज इकडे बाद होत आहेत. 4 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर अनिकेत यावेळी मैदानावरती चाललाय. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर 8 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी तिन्ही गोलंदाजांनी हाताळली. येणारा गोलंदाज इकडे यश प्राप्त करतोय, समोरच्या संघाला आणखीनच बॅकफुटवरती ढकलतोय. आता जिथे फ्रंटफुटवरती थोडासा संघ आला होता त्या संघाला आणखीन बॅकफुटवरती ढकलण्याचं काम केलंय. अनिश यांना परतवल्यानंतर अनिकेत यावेळी मैदानावरती चाललेत. अनिकेत आलेत, जिथे विकेट मिळाली आहे. 4 फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज अनिकेत स्ट्राईक एंडवरती न्यू बॅटर, परंतु गोलंदाजाची तिकडे पुन्हा एकदा आपली गोलंदाजी दाखवून दिली प्रबोध भगत याने, कारण पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट मिळाली आहे. भरदस्त शरीरयष्टी आहे, परंतु तरी सुद्धा इकडे चांगली गोलंदाजी होते. पुन्हा एकदा झेल उडालाय आणि याही वेळेला सलगच्या 2 चेंडूंवरती 2 फलंदाज इकडे बाद केलेत. आता हॅट्रिक बॉल सुद्धा येईल, कारण लगातार आपण जर पाहिलं तर 2 फलंदाज झेलबाद स्वरूपात बाद झालेत. एक फलंदाज मिड विकेट वरती तर एक फलंदाज बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती. दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या इकडे पावलांचा रस्ता दाखवला जातोय. आता संस्कृती 11 वाडगाव संघ अडचणीत सापडेल. एखाद्या नाजूक परिस्थितीमध्ये हा सामना त्यांच्यासाठी चाललाय, कारण वारंवार आपण पाहतोय इकडे विकेटची गळती लागली आहे. येणारा फलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय, हातात झेल मारतोय आणि अशा वेळी फलंदाजांना सुद्धा मैदानाच्या इकडे बाहेर पाठवलं जातंय. प्रबोध चांगलीच कामगिरी त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा झाली आहे. लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावा आलेल्या नाहीयेत. याही षटकामध्ये आपण जर पाहिलं तर विकेट जात असताना आपण पाहतोय लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट आणि आता हॅट्रिक बॉल. विकेट हॅट्रिक वरती यावेळी गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. इथे या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक प्रबोध भगत इकडे मात्र सिद्ध करतील का हे सुद्धा पाहावं लागेल. यावेळचा चेंडू इकडे पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. खेळपट्टीच्या बराचसा बाहेर हा चेंडू टाकलाय. जी रेखा असते त्या रेखाच्या बाहेर टाकल्यानंतर पंच दर्शवत आहेत की हा चेंडू नो आहे, त्यामुळे अवांतर स्वरूपाची धाव मिळाली. एक सिंगल मिळते, एकेरी सिंगल नंतर 9 धावा होत आहेत. तरी सुद्धा आपण जर पाहिलं तर हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. या चेंडूवरती विकेट येईल का हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल, परंतु तिकडे
या चेंडूवरती हलक्या हाताने फटका खेळलाय, संयमता दाखवली. संयम असणं खूप गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे आक्रमकता आणि संयमता हे सुद्धा ठासून भरणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे संयम असेल तर तुम्ही चांगल्या रीतीने चांगला खेळ करू शकता. इकडे तेच दाखवलं. नवीन आलेल्या बॅटरने एक सिंगल घेतली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली. धावफलकावरती आता डबल फिगरमध्ये धावफलक चाललाय. 10 ऑन अ स्कोर कार्ड, 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतो इकडे चालू आहे ते म्हणजे तिसरं षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी. यावेळचा लोअर फुल टॉस आडव्या बॅटने फ्लिक केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट म्हणून म्हटलं जातं ना, तशा पद्धतीचा फटका यावेळी पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरून ठोकलाय. दे धक्का, घे शक्का. सोळा धावा या षटकारानंतर धावफलकावरती होतात. 16 रन्स, 16 धावा धावफलकावरती. जसा फुलटॉस मिळाला पायावरती आणि त्या पायावरच्या चेंडूला आपण जर पाहिलं तर इकडे आडवा बॅटने खेळत असताना डीप मिड विकेटच्या डोक्यावरून धाडलं षटकारासाठी. याही वेळेला चेंडू आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु सलगच्या 2 चेंडूंमागे 2 मोठे फटके. याही चेंडूवरती चौकार आलाय. चौकारानंतर आता संघाचा धावफलक वेगाने पुढे सरकलाय. गाडी अचानकपणे आपण पाहतोय फ्रंट फूटवरती आली आहे. 20 धावा धावफलकावरती यावेळी संस्कृत 11 वाडगाव या संघाच्या धावफलकावरती लागल्यात. आता मात्र आपण जर पाहिलं तर गेल चेंज केलाय. मंदार यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. मंदार यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 11 धावा आल्यात. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आणि या षटकातील आपण जर लक्ष टाकलं तर अंतिम एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 20 तर झाल्यात. याही चेंडूवरती जर खराब चेंडू मिळाला तर नक्की मरणार, त्याच्यावरती तुटून पडतील, परंतु ते सुद्धा पाहावं लागेल. 20 धावा झाल्या असताना यावेळचा चेंडू आपण पाहतोय समोर अगदी बॅट अँड पॅडच्या अगदी समोर टाकला गेला आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर इथे हलक्या हाताने खेळत असताना एक सिंगल कंप्लीट झाली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 3 षटक समाप्तीच्या नंतर 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती 4 बाद. 5 फलंदाजांच्या मोबदल्यात आपण जर पाहिलं तर 21 धावा इकडे धावफलकावरती उभारल्यात. जिथे 3 षटकांचा खेळ संपला. आता 4थ्या षटकाचा खेळ इकडे पाहायला मिळेल. तर 4थ्या षटकासाठी नवीन गोलंदाज कोडला इकडे आणलं जाईल, हा सुद्धा तिकडे प्रश्न पडला आहे. कारण आपण जर पाहिलं तर धावा सुद्धा आल्यात मागच्या षटकामध्ये. तब्बल 3 चेंडूंमागे 11 धावा इकडे आपण जर पाहिलं तर प्रबोध भगत यांनी खर्च केल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय जयेश आलेत. गोलंदाजी माकवती. जयेश यांच्या खांद्यावरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 सोपवलंय. तर नवीन गोलंदाज जयेश आलेत. षटक क्रमांक शेवटचं घेऊन शेवटच्या षटकातील पहिला चेंडू हॅमर्ड केलाय. या चेंडूवरती आक्रमण चढवलं गेलं. आक्रमण चढवत असताना वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने मारला गेलेला अप्रतिम स्ट्रोक. षटकार. यावेळी आणखीन एक मोठा फटका मंदार यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. जसा चेंडू अकुटप्प्याचा पाहिला त्याच्यावरती आक्रमण केलं, हॅमर्ड केलं, अक्षरशः हातोडा चालवला आणि हातोडा चालवत असताना या चेंडूवरती षटकार सुद्धा जमवला. वायडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका 6 धावा देऊन चाललाय. षटकारानंतर संघाची धावसंख्या 27 होते. आता धावफलकावरती 27 तर झाल्यात. या षटकाची सुरुवात 6 ने झाली आहे. अगदी सुरुवात आपण पाहतोय इकडे चांगली झाली आहे, कारण षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती मंदार यांच्या बॅटमधून. आणखीन एक सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा मोठा फटका. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, बिग ब्लो. याही चेंडूवरती आपण पाहतो लगातारच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत. 12 धावा तर 2च चेंडूवरती बनवल्यात आणि 2 षटकारानंतर संघाची धावसंख्या 33.
33 धावा आता धावफलकाकडे मार्गस्थ होत आहेत. 33 धावा धावफलकावरती लागल्यात. मंदार यांनी मात्र आपला खेळ सजवलाय, थांबून राहिले अक्षरशः. प्रत्येक चेंडूक मागे त्यांनी वाट पाहिली, आपल्या स्वतःला थांबून ठेवलं, संयमता तिकडे दाखवली आणि आता जिकडे आक्रमक खेळ करायचा आहे ना तिकडे आक्रमक खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला फटका वाडीश लॉंग ऑफ, त्याच्यानंतर दुसरा फटका वाडीश लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरतून षटकार, लगातारचे 2. तिसरा सुद्धा मारण्याचा प्रयत्न इकडे नक्की केला जाईल, परंतु 2 आलेत. 33 धावा इकडे धावफलकावरती लागल्यात. फायटिंग टोटल तर मात्र इकडे उभी केली आहे संस्कृती 11 वाडगाव संघाने. आणखीन एक, वा भाई वा, लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके. मंदार ऑन दी फायर, तिन्ही षटकार मारलेत आणि तिन्ही षटकारांना वेगवेगळ्या दिशेने मारलेत. एक फटका वाडीश लॉंग ऑफ, त्याच्यानंतर काऊ कॉर्नर आणि पुन्हा एकदा वाडीश लॉंग ऑफ. म्हटलं ना तर गोलंदाजाच्या सकळच्या दिवसा ढवळ्या आपण पाहतोय. गोलंदाजाला इकडे दिवसा ढवळ्या तारे दाखवले जात आहेत. अशी फलंदाजी इकडे मैदानावरती मंदार करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा संयमता दाखवली, या चेंडूवरती सिंगल प्राप्त केली. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या पुढे सरकली. 40 होत आहेत आता धावफलकावरती. 40 रन्स, 40 धावा धावफलकावरती. जिथे धावा आपण जर पाहिल्या तर 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 8 होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 13 आल्या आणि त्यानंतर जी गाडी फ्रंट फूट वरती आली ना त्या गाडीला फ्रंट फूट वरती अर्थातच आपण जर पाहिलं तर 4-5व्या गिअर मध्ये जिकडे धावरवली आहे. अर्थातच आपण जर पाहिलं तर षटकार सुद्धा जमवले. 3 चेंडूंमागे 3 षटकार ठोकल्यानंतर मागच्या चेंडूवरती सिंगल. आता येणारे आपण जर पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत. आता या 2 चेंडूंमध्ये कशा रीतीने धावा बनवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. धावा तर बनवल्या जात आहेत. आपण जर पाहिलं तर इकडे धावा बनवत असताना अगोदर प्रयत्न केले गेले आणि जर प्रयत्न तुमचे चांगले असतील तर यश तुम्हाला मिळत असतं, किंबहुना त्या प्रयत्नाचं फळ अगदी गोड मिळत असतं असं म्हटलं जातं ना, ते इकडे सार्थ ठरवलं जात आहे. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु आता इकडे ऑफ ड्राईव्ह पद्धतीने खेळलेला स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप वरतून पोहोचतोय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकेरी धावेनंतर 2 धावा तर कंप्लीट होत आहेत. दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इकडे पुढे सरकते. धावफलकावरती मात्र आपण जर पाहिलं तर आता 42 होत आहेत. पहिल्या सत्राची शेवटचा एक चेंडू इकडे येणं बाकी आहे. मागच्या चेंडूवरती 2, पहिल्या 3 चेंडूंवरती 3 सिंगल, त्यानंतर एक डिक्लर. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती आता संपल ओव्हर, लास्ट बॉल मारले त्याला. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बाटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होईल. थ्रो आपण जर पाहिलं तर थोडासा खराब झालाय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि तिसरी सुद्धा तिकडे चोरली गेली. 3 धावा इकडे मात्र कंप्लीट गेल्या. परंतु आपण जर पाहिलं तर इकडे हास्यास्पद दृश्य इकडे झालंय. नक्की या फलंदाजाची रील नक्की होईल, परंतु आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ संपला. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय 45 धावा इकडे धावफलकावरती लागल्यात. विजयासाठी 46 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय, परंतु ज्या खेळाडूने अर्थातच मंदार यांनी लगातारच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार मारले होते त्या खेळाडूसाठी आपण पाहतोय ओमसाई यांच्या माध्यमातून, ओमसाई रिक्षाचे मालक अर्थातच रवींद्रजी म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या खेळाडूसाठी 50 रुपयाचं कॅश प्राइज आमच्याकडे जमा झालंय. तर पहिलं सत्र संपलं. 45 धावा धावफलकावरती लागल्या. 46 धावसंख्येचं इकडे लक्ष ठेवलंय. आता 46 धावा बनवाव्या लागतील. जिकडे आपण जर पाहिलं तर धावा येत नव्हत्या, परंतु अशा परिस्थितीमधून, एक कणखर परिस्थितीमधून आपण पाहतोय संघाला मंदार यांनी पुढे आणलं. तब्बल 35 धावा इकडे बनवल्या. स्वतः कुठे चाललाय? पेट्रोल डिकीत भरून आलो. काय असतं ते वर असतं ना ते. इसका हात है उसका धड है, गुंडो का मुंडा है. चल निघतो. अरे ताट सॉरी. झेपत नाही तर प्यायची कशाला? तू अजून जागी झोपायला चल. मस्त आहे हे बघा. आयरासाठी कशी वाटेल हो? ते तासाला वेफर्स खातेस ना, ते बंद करा दे. मला चवीपेक्षा तो आवाज येतो ना खाताना.
जरा गप्प बसशील. कोणी कसंही वागू दे, तुम्ही बायकोला चोरडा. ए, गप्प. प्रेम हे उत्स्फूर्त असतं आणि लग्न हा दोघांनी मिळून यशस्वी करण्याचा डाव आहे. मुरलेल्या गुलकंदाची आपली ही स्टोरी. cricket.in यांच्या माध्यमातून. त्यामुळे या स्पर्धेसाठी हा नियम आहे की जेव्हा मैदानात गोलंदाजी करण्यासाठी क्षेत्ररक्षण करण्यासाठी प्रवेश केला जाईल तेव्हा सर्व खेळाडूंनी एका रांगेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि मैदानातून बाहेर येताना देखील तशाच पद्धतीत एका रांगेत मैदानातून बाहेर यायचे. जर एखाद्या संघाने या नियमाचं किंवा कोणत्याही नियमाचं स्पर्धेदरम्यानच्या उल्लंघन केलं तर त्यांना योग्य ती पेनल्टी धावांच्या स्वरूपात दिली जाईल. नेक्स्ट मॅच पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. पुढील सामना असेल तो म्हणजेच प्रेमनगर धोकवडे विरुद्ध कोळेश्वरी भाग. चला दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्समध्ये या. टॉस करण्यासाठी आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय प्रमोद तोडणकर यांना विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाल्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. चला प्रेमनगर धोकवडे संघाचा कर्णधार आणि त्याचबरोबर कोळेश्वरी भाग संघाचा कर्णधार. चला टॉस साठी या टॉस बॉक्स मध्ये. प्रेमनगर धोकवडे संघाचा कर्णधार आपण उपस्थित आहात. तर चला कोळेश्वरी भाग संघाचा कर्णधार आपण देखील उपस्थित आहात का? चला कोळेश्वरी भाग संघाचा कर्णधार मित्रांनो टॉससाठी या. आपण पाहतोय आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हणजेच प्रेमनगर धोकवडे संघाचा कर्णधार ऋषिकेश मोरे उपस्थित झालेला आहे. चला वेळ काढू नका. कोळेश्वरी भाग संघ आपल्या कर्णधाराला पाठवा टॉस बॉक्स मध्ये. जर धावसंख्या पण पाहिली 4 षटकांचा खेळ पहिल्या इनिंगचा खेळ झाला. पहिल्या इनिंगमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना संस्कृत इलेवन वाडगाव या संघाने धावफलक धावसंख्या लगावले ती म्हणजेच 45 धावा. 46 धावांचं लक्ष्य टार्गेट आहे. 24 चेंडू आणि 46 धावा असं लक्ष्य असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच केबी आवास काळ भैरवेश्वर आवास या संघासमोर. दोन्ही संघांकडे आपण पाहिलं तर नक्कीच चांगला फलंदाजी क्रम चांगला गोलंदाजी क्रम आणि तेवढेच दर्जेदार क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे आहेत. तेव्हा नक्कीच हा सामना अंतिम षटकापर्यंत आपला रंगतदार अवस्था पाहायला मिळेल अशीच आपण पहिला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज एक अनुभवी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश गोलंदाजीसाठी येतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी पंचांच्या उजवीकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो आणि पहिला चेंडूवरती नक्की त्याने काहीसं आश्चर्यचकित केलंय. ते म्हणजेच डावखुऱ्याचा फलंदाज विशालला. विशाल स्ट्राईकवर नॉन सेकंडवरती आपण पाहतोय जयेश चुणेकर याला. तर गोलंदाजीसाठी पहिलं षटक रुपेश हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू टप्पापर्यंत पण पाहिलं चेंडू काहीसा खाली राहतोय. प्रत्येक गोलंदाजाकडे काहीशी विशेषता असते खासियत असते. त्या दृष्टिकोनाने आपण पाहिलं तर हा गोलंदाज जास्तीत जास्त चेंडू ही यॉर्करचा टाकण्याचा प्रयत्न करतो. यावेळेसचा चेंडू नक्कीच आपण पाहतो. या चेंडूवर एक धाव पूर्ण केली जाते. खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्याचा नक्कीच फायदा उचलला जातोय. सहज इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. चला कोळेश्वरी भाग संघ आपला कर्णधार उपस्थित झाला असेल तर टॉससाठी पाठवायचंय.
कोळेश्वरी बाग संघ प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे. यावेळेसचा फटका नक्कीच चेंडूला फटकावलाय. चेंडू खूप काळ हवेत झेल होणार नाही कारण क्षेत्ररक्षक सीमारक्षक तैनात होते. इथे एकच धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. या एकेरी धावेने आपण पाहिलं धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 धावा. मित्रांनो, खेळाडू मित्रांना माझी विनंती असेल टॉस बॉक्स खाली करायचा आहे. टॉस बॉक्स वरती जे खेळाडू बसलेत त्यांना विनंती आहे टॉस बॉक्स खाली करा. टॉस होणार आहे तिथे. मला वाटतं केबी आवाज संघाचे खेळाडू बसलेले आहेत. कृपया करून विनंती असेल केबी आवाज संघातील खेळाडूंना मित्रांनो टॉस बॉक्स खाली करा. सुबोध आपले जे खेळाडू आहेत त्यांना कृपया करून सूचना द्या टॉस बॉक्स खाली करायचं आहे. आणि ही विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये बसायचं नाहीये. आपल्याला खुर्च्यांची व्यवस्था केली तिथे थांबा. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघांनी कर्णधारांनी उपस्थित व्हायचं आहे. कोळेश्वरी भाग आणि त्याचबरोबर प्रेमनगर धोकोडे दोन्ही संघांनी कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित होताच आपण पाहतोय. सन्माननीय चला मित्रांनो टॉस बॉक्स खाली करा. आपल्याला सारखी सूचना दिली जाते टॉस बॉक्स खाली करायचं आहे. जे खेळाडू टॉस बॉक्स मध्ये बसलेत त्यांना विनंती आहे टॉस बॉक्स खाली करा. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल आपण पाहतोय कोणत्या संघाच्या बाजूने लागलाय. प्रेमनगर धोकोडे संघ आपला निर्णय का तो कळवायचा आहे तिथेच. आणि प्लेइंग इलेव्हनची जी लिस्ट आहे आपल्याकडे दिलेली आहे ती लिस्ट देखील लगेच फिलअप करून आमच्या स्कोरवरपर्यंत पाठवायची आहे. दोन्ही संघांना माझ्या समान शुभेच्छा. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आपण पाहतोय जिथे 46 धावांचा पाठलाग करायचा. केबी आवाज संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 6 धावा. 6 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर. आपण पाहतोय प्रेमनगर धोकोडे संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय नाणेफेकीचा कौल जिंकून. यावेळेसचा चेंडू फर्स्ट बीमर इन दी ओव्हर. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा. अवांत स्वरूपाची धाव मिळते. मंदार आलाय गोलंदाजी करण्यासाठी. ज्या मंदारने आपल्या आक्रमक आकर्षक फटकेबाजीने आपल्या संघाला एका चांगल्या टोटलपर्यंत घेऊन आला. मंदारचा पुढचा चेंडू यावेळेस फ्रीजच्या चेंडूवरती आपण पाहतोय 1 धाव नक्कीच इथे मिळेल. धावसंख्या झाली 8 धावा.
मंदारचा पुढचा चेंडू यावेळेचा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहे. प्रयत्न नक्कीच अंशकडून चांगला केला जातोय. त्या दरम्यान एक धाव पूर्ण होते. इथे फेक अचूक नाही आणि त्यामुळे आपण पाहतोय दुसरी धाव घेण्याची संधी उपलब्ध होते. या 2 धावांनी आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 10 धावा. 46 धावांचं लक्ष आहे आणि हे लक्ष पार करताना एकेरी दुरी धावा आणि त्यात काही फटके म्हणजे चौकार षटकार येणं देखील आवश्यक आहे. कारण मित्रांनो केवळ एकेरी दुरी धावांनी ही धावसंख्या आपण गाठू शकत नाही याची कल्पना नक्कीच आहे. ती म्हणजेच विशाल आणि नवीन आला फलंदाज प्रबोधला. मंदारचा हा चेंडू यावेळेस पुढचा बीमर आपण पाहतोय सेकंड बीमर इन दी ओव्हर आणि इथे सलग 2 बीमर एकाच षटकात आल्यामुळे या षटकाला पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला नियुक्त केलं जाईल. यावेळेस नक्कीच एक चोटी धाव घेतली जाते. धावसंख्या आपण पाहिली धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12 धावा. माफ करा चुकीची दुरुस्ती, फ्री हिट नाही आहे, या गोष्टीची नोंद असू द्या. इथे बीमरसाठी रिव्ह्यू नक्कीच घेतला जात. बीमरसाठी रिव्ह्यू बीमर घेतलेला आपण पाहतोय आणि पंचांचा निर्णय असेल. जर पंचांनी मागणी केली तर नक्कीच रिव्ह्यू मिळेल, मात्र पंच सांगतायत चेंडू नो आहे. धन्यवाद. नो +1 एक धाव आले, त्यामुळे धावसंख्या झाली ती म्हणजेच 12 धावा. इथे मात्र आपण पाहतोय दुष्काळ 13वा महिना म्हणावा लागेल तो म्हणजे संस्कृत इलेव्हन वाडगाव संघासाठी, जिथे आपण पाहिलं धावसंख्या विशेष नाही आहे आणि त्यानंतर गोलंदाजांनी मात्र या षटकात खराब गोलंदाजी केले. खेळाडू मित्रांना माझी सूचना आहे, स्पर्धेच्या माध्यमातून हा नियम आहे की पंचांना डाऊट असेल तर नक्कीच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. ही मुभा फक्त पंचांना आहे. नोचा इशारा येतोय. थर्ड अंपायर कडून नक्कीच रिव्ह्यू देखील पाहिलं जाईल. चला मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका, लगेच हे षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाजाला आपण नियुक्त करायचंय. आपण पाहतोय अनिकेत गोलंदाजीसाठी येतोय. आपण पाहिलं मंदारचं षटक काहीसं मागणं ठरलं, षटक पूर्णही त्याला करता आला नाही, केवळ 2च चेंडू झालेत, अजूनही 4 चेंडू.
यावेळेस प्रबोधने नक्कीच या चेंडूला खेळून खेळत आहे. इथे एक धाव मिळत, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण होणार का? इथे मात्र प्रबोधकडून ही धाव पूर्ण केली जाते. चांगल्या पद्धतीत इथे धाव ही पूर्ण केली जाते. या 2 धावाने आपण पाहतोय धावसंख्या होते 14 धावा. 46 धावांचं आव्हान आहे. दुसरं षटक आपण इथे पाहतोय. यावेळेस बॅटची कडा होते. इथे झेल, कठीण झेल. इथे मात्र झेल निसटतोय. प्रयत्न नक्कीच केला जातोय. यश रक्षकाकडून त्याला चकवत चेंडू जाते. एकेरी धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 15 होते. एका बाजूला आपण पाहिलं तर केबी आवाज संघ आपल्या फलंदाजी करताना फलंदाज प्रबोध सारखा एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळतोय. नेहमीच फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करणारे लांब पल्ल्याचे षटका लागणार प्रबोध आपला बॅटमधून एक आकर्षक फटका खेळतोय. चेंडू जातोय वाईड लॉंगॉनच्या दिशेला. 6 धावांसाठी. मस्ट निडेड 6 फॉर प्रबोध, मस्ट निडेड 6 फॉर केबी आवाज असंच म्हणावं लागेल. कारण संघांची धावगती धावसंख्या विशेष नव्हती आणि त्याच दरम्यान षटकार आलाय आणि धावसंख्या झाली 21 धावा, 21 रन्स. षटकाचा विचार केला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. इथे कुठेतरी धावगती वाढते, धावसंख्येला चालना मिळते आणि जर पाहिलं तर या षटकातील चेंडू 5 झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेस चेंडू आपल्या स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये फील्ड केला जातोय. 2 षटका अखेरीस जिथे 46 धावांचा वाटला करायचा आहे. केबी आवाज संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद. ती म्हणजेच निर्धार चेंडू आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाची सांगता 21 धावा धावफलक लागलेले आहेत आणि आता उर्वरित 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अजूनही 25 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडूमध्ये 21 धावा झाल्यात आणि उर्वरित 12 चेंडूमध्ये 25 धावा जमवायचे. 25 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू 25 धावा आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज दुर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र दुर्वेशकडून नक्कीच एका चांगल्या षटकाची, एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केबी आवाज संघातील दोन्ही फलंदाज इथे मात्र प्रयत्न करतायत एक चांगली धावसंख्या बनवण्याचा, किंबहुना या षटकात जास्तीत जास्त धावा जमवून विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याचा. यावेळेस विशालच्या बॅटमॅनला फटका, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, झेल टिपण्याची संधी. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि आपण पाहतोय एका क्षेत्ररक्षकाने नक्कीच चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज विशालला इथे परतावं लागेल तंबूच्या आशाला. अनदर विकेट गोज डाऊन. दुसरा फलंदाज बाद होतोय केबी आवाज या संघाचा आणि आता खऱ्या अर्थाने उर्वरित चेंडूंचा खेळ आपण पाहणार आहोत. ते म्हणजे 11 चेंडू शिल्लक आहेत या सामन्यातील आणि विजयासाठी अजूनही 25 धावांची आवश्यकता असताना हर्षल फलंदाजीसाठी येतोय. केबी आवाज नक्कीच मित्रांनो आम्ही शॉर्ट फॉर्म सांगतोय, मात्र खरं त्याने नाव काळ भरेश्वर आवाज असे या संघाचं नाव आहे. ज्या संघाने नक्कीच चांगला खेळ दाखवला यंदाच्या हंगामात आणि पुन्हा एकदा आपला चांगला खेळ दाखवण्यासाठी या स्पर्धेत ते सहभागी झालेत. पाहूया पहिल्या सामन्यात त्यांना विजय प्राप्त करता येतो का. 11 चेंडू 25 धावांची आवश्यकता. यावेळेस लोर फुलटा चेंडू आपण पाहतोय केवळ हलक्या हाताने फ्लिक केलं जातं. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र केला जात नाहीये. आता मात्र प्रबोध पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहे आणि जेव्हा प्रबोधच्या बॅटमधून धावा येतात नक्की चांगली धावसंख्या बनवलेली आहे आणि इथे आता उर्वरित 10 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता आहे. 24 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 10 डिलिव्हरीज. 10 चेंडू 24 धावा. इक्वेशन जर आपण पाहिलं तर तितकंसं मोठंही म्हणता येणार नाही आणि सोपंही म्हणता येणार नाही. म्हणजेच आव्हान सहज सोपंही नाही आहे आणि फार मोठं म्हणजे अशक्य देखील नाही आहे. धावा पूर्ण करायच्या असतील तर फटकेबाजी आवश्यक आहे आणि प्रमोद इथे नक्कीच चांगला फटका लागवतोय. मात्र इथे पण पाहतो एक चांगला झेल, एक चांगली रनिंग कॅच, एक धावता झेल पकडला जातोय क्षेत्ररक्षकाकडून आणि आपण पाहतोय मागील 3 चेंडूमध्ये या क्षेत्ररक्षकाने 2 झेल पकडलेले. ध्रुव या खेळाडूकडून आपण पाहतोय चांगले झेल. मी आधीच म्हटलं होतं सेकंड इनिंगला सुरुवात झाली त्यावेळेस दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज आणि तेवढेच दर्जेदार
असे क्षेत्ररक्षक आहे. आणि त्यापैकीच एक चांगला क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संस्कृत 11 वाडगाव संघाचा ध्रुव क्षेत्ररक्षणामध्ये आपली चुणूक दाखवतोय, तिथे त्याने 2 झेल टिपलेत. मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर बरेच पार्श्विक आहेत. उत्कृष्ट फलंदाज असेल, उत्कृष्ट गोलंदाज असेल, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, चौकार किंग, षटकार किंग, एमर्जिंग प्लेअर अशी भरघोस पार्श्विक असणारी ही स्पर्धा यंदाच्या वर्षी देखील प्रमुख आकर्षण बनलेले आहे. आपण पाहतोय या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आपण अनुभवतोय. आता जोडलेले टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून जे प्रेक्षक असतील त्यांचं देखील या मंडळाच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय. मैदानात चालू सामना आपण पाहतोय KB आवास म्हणजेच काळभैरवश्वर आवास विरुद्ध संस्कृत 11 वाडगाव, जिथे धावांचा पाठलाग करायचे 46 धावा जमवायच्या आहेत आणि 2 षटकं आणि काही चेंडूचा खेळ झालेला. इथे मात्र साहिल येतोय आणि आक्रमकता कशी असते, आक्रमकता आपल्या फलंदाजीमध्ये आहे आणि नेहमीच आपल्या आक्रमक फलंदाजीने या संघामध्ये आपलं स्थान निश्चित करणारा साहिल आल्या पहिला चेंडू ठोकतोय षटकार आणि संघाची धावसंख्या होते 28 धावा, जिथे 2 षटकं आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय. 28 धावा धावफलक लागल्यात आणि आता उर्वरित 8 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आपण पाहिलं आवश्यकता आहे ती म्हणजेच 18 धावांची. यावेळेसचा चेंडू उजव्या शीच्या बाहेर टाकला चेंडू, पंच आपले दोन्ही हात समांतर करतायत, चेंडूला वाईड घोषित करतायत. मागील चेंडू षटकाराला होता त्यामुळे हा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवायचा प्रयत्नात इथे दिशा भरकटतोय गोलंदाज आणि अवांतर स्वरूपाची धाव ही दिली जाते फलंदाजी करण्या संघाला. 29 धावा झाल्यात एकूण. यावेळेसचा फटका, अजून एक मोठा फटका येणार का? इथे नक्कीच येतोय कावकॉर्नच्या दिशेला, अजून एक आकर्षक फटका येतोय साहिलच्या बॅटमधून. आज मात्र साहिल नक्कीच दाखवून देतोय की या संघातील मधल्या फळीतील एक भरोशाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पक्का पाहिलं जातं. या षटकाराने धावसंख्या होते ती म्हणजे 35 धावा. आता इक्वेशन पूर्णतः बदललंय. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बघा मित्रांनो, सामना कुठे होता कुठे आलाय. तिथे पहिल्या इनिंगमध्ये सुरुवातीला पूर्णतः गोलंदाजांचं वर्चस्व, अंतिम षटकार मंदारची आक्रमक फलंदाजी, 46 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. त्यानंतर पण पाहतोय इथे या चेंडू नक्कीच वाईड घोषित केला जातोय. चेंडू उजशीच्या बाहेर जाणारा, तिथे षटकाची इथे पहिल्या षटकात नक्कीच गोलंदाजीने चांगली कामगिरी केली, केवळ 6 धावाच दिल्या. त्यानंतर परत 15 धावांचं एक महागड षटक आपण पाहिलं आणि तिसऱ्या षटकात देखील धावांची लयलूट सुरू आहे. यावेळी चांगला चेंडूला सन्मान दिला जातोय, ड्राईव्ह केला जातोय, एक धाव नक्कीच मिळेल. थोडासा फंबल होतोय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? निश्चितच होतोय. अनिशकडून चूक होते आणि या मैदानात बराच वेळेला आपण पाहिलंय ज्यावेळेस क्षेत्ररक्षकांकडून चूक झाली त्याचा फायदा हा फलंदाजाने उचललाय. धावसंख्या 38 झाले, 3 षटकांचा खेळ झालाय. या षटकात 17 धावा आलेल्या आपण पाहतोय. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात 17 धावा आल्यात. म्हणजे धावसंख्येचा आलेख नक्कीच आपल्याला चढता क्रम पाहायला मिळतो. 6, 15 आणि 17 आणि आता अंतिम षटकात विजयासाठी KB आवास म्हणजे काळभैरवश्वर आवास संघाला आवश्यकता आहे ती म्हणजेच 8 धावांची. आपण पाहतोय मैदान क्रमांक 2 वर जो सामना पुढे खेळला जाईल तो टाकादेवी मांडवा विरुद्ध जो चालू सामना आपण पाहतोय संस्कृत 11 वाडगाव विरुद्ध KB आवास म्हणजे काळभैरवश्वर आवास. या दोन्ही संघातील विजेते संघाबरोबर त्यांचा सामना होईल. दुसऱ्या फेरीतील लढत असेल. मैदान क्रमांक 2 वर तो सामना खेळला जाईल याची नोंद घ्या. सहा चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना अंतिम षटक, महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय गोलंदाज समीर. त्याला महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. या धावा रोखायच्यात. पहिल्या चेंडूला आपण पाहतोय खेळून खेळत एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार नाही कारण ध्रुव सारखा चांगला क्षेत्ररक्षक तिथे तैनात ठेवण्यात आलाय. चांगला क्षेत्ररक्षण करतोय तो, तेवढीच वेगाने फेक करतोय. आता मात्र इक्वेशनवर पाहिलं, समीकरण पाहिलं, सामना जिंकण्यासाठी 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे.
यावेळेसचा फटका नक्कीच साहिलच्या बॅटून आलेला फटका इथे झेल सुटतोय आणि झेल सुटण्याबरोबरच नक्कीच 2 धावा देखील मिळत आहेत. ही कॅच सुटले की अजून काही, याचं उत्तर काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. कारण अंतिम षटकामध्ये हा सामना रंगतोय. तिथे पण पाहिलं तर सामन्यात दोन्ही संघांना समान संधी असताना इथे झेल सुटतोय. क्षेत्रक्षणात झालेली चूक की घोडचूक हे देखील काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावांनी धावसंख्या 41 झालेली आहे. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना यावेळेस चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्र चेंडूच्या खाली अजून एक झेल इथे सुटतोय. 1 मोर ड्रॉप आपण पाहतोय. 2 झेल सुटलेले आहेत. साहिलला आज मात्र नशिबाची साथ मिळते. 2 जीवदानं सलग 2 चेंडूवरती त्याला मिळत आहेत. धावसंख्या होते संघाची ती म्हणजेच 43 धावा आणि आता मात्र उर्वरित 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरीची स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने मी खरंच म्हणेन की समीरने प्रयत्न खूप केले. झेल टिपण्यास झेल पकडण्याची संधी मात्र क्षेत्ररक्षकांनी दवडली. तितकी चांगली साथ त्याला दिली नाही आणि त्यामुळेच आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतंय थोडासा पिछाडीवर पडत चाललाय. तो म्हणजेच संस्कृती लेन वाडगाव हा संघ. यावेळेस केवळ चेंडूला हलक्या हाताने खेळून कळत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ही धाव मात्र पूर्ण करताना फलंदाज साहिल रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. कहाणी में ट्विस्ट आहे असंच म्हणावं लागेल. महत्वपूर्ण क्षणामध्ये आपण पाहतोय इथे अजून एक विकेट गमावली जाते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. मी आधीच म्हटलं होतं सेकंड इनिंग सुरुवात होताना दोन्ही संघ समान ताकदी संघ आहेत. अंतिम षटकापर्यंत सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळणार आणि त्याची प्रचिती आपल्याला या सामन्यामध्ये येते. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र कोण जिंकणार, कोण विजयी होणार, कोण पराभूत होणार याची बरीचशी विधानं केली जात होती. सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघा कुणाला वाटलंही नसेल सेकंड इनिंगमध्ये अशा प्रकारे सामना पाहायला मिळेल. बरीच विधानं मी ऐकली होती. समालोचन करण्याआधी एक विधान ऐकलं होतं की 46 धावांचं आव्हान सहज पार केलं जाईल. तर असंही ऐकलं होतं की हे आव्हान खूप खडतर होईल कारण गोलंदाजी क्रम खूप चांगला आहे संस्कृती लेन वाडगाव संघामध्ये आणि दोन्ही गोष्टी जर आपण पाहिल्यात तर त्या तितक्याशा मेळ खात नाही. कारण आता मात्र या अंतिम षटकात जिथे 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे इथे मात्र आता प्रेशर सिच्युएशन असेल. इथे मात्र दबाव दडपण असेल ते म्हणजे फलंदाजांवर आणि तेवढाच गोलंदाजावरती आणि याच दबावाला जुगारून एक चांगला खेळ करावा लागेल. आता मात्र खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी हिरो बनण्याची, नायक बनण्याची संधी आहे फलंदाजाला आणि गोलंदाजाला देखील. पण पाहतोय आशुतोष येतोय. यावेळेस 1 धाव नक्कीच मिळते. आता मात्र अंतिम चेंडूचा थरार. 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. सर्वांच्याच नजरा मैदानाकडे लागल्यात आणि सर्व प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोचले की सामना कोण जिंकणार. कारण ज्या पद्धतीने हा खेळ आपण पाहतोय, हा सामना जसा रंगलाय, व्हॉलेंटियर्स स्वयंसेवक मित्रांनो चेंडूकडे लक्ष द्या जेणेकरून लवकर चेंडू आपल्याला मिळेल. अंतिम चेंडू या सामन्यातील 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. चला मित्रांनो सामन्याला लवकरच सुरुवात करायची आहे. व्हॉलेंटियर्स लवकर आपली कामगिरी करायची आहे. चेंडू आलेला आहे. चला 1 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. एक चेंडू 1 धावेची आवश्यकता. अंतिम चेंडूचा थरार. रंगतदार सामना आपण पाहतोय मित्रांनो. अंतिम चेंडूवरती सामन्याचा निकाल जाहीर होईल.
यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती आपण पाहतोय डाव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू. दबाव दडपण प्रेशर मित्रांनो हे कुणाला चुकलं नाही याचा अनुभव याची प्रचिती आपल्या अंतिम चेंडूवर येते आणि इथे सामना जिंकलाय KB आवास म्हणजेच काळ भैरवेश्वर आवास या संघाने. अभिनंदन. तर संस्कृती लेन वाडगाव संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल मंडळातर्फे मी आभार प्रकट करते. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. तर चला टॉस घ्यायचा आहे तो म्हणजेच सन्मान्य सुरेंद्र म्हात्रे यांना विनंती आहे आपल्या शुभ असे टॉस करून घ्यायचं आहे. जयमान धोकडे संघाचे उपाध्यक्ष आहेत सन्मान्य सुरेंद्र म्हात्रे. आपण टॉस घेऊन